बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तर आम्ही कोल्हापूर ज्योतिबा आणि महालक्ष्मी केल्यानंतर थेट आलो आदमापूरला संत बाळूमामांच्या दर्शनासाठी. बाळूमामांच्या दर्शनाला आल्यानंतर मंदिरात इतकी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, खूप मनाला शांत वाटतं. आम्ही इथे बघा फोटो वगैरे मिळतात बाहेर, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो. आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आतमध्ये एंट्री केली. बाळूमामांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठी राहो, हीच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना. तर इथं बाळूमामांनी वापरलेल्या वस्तू म्हणजे चप्पल, ड्रेस वगैरे त्यांचे असे संग्रहालय आहे बघायला, ते आम्ही पाहिलं. तर तुम्ही आदमापूरला आला असेलच तर तुमचा अनुभव कसा होता? आणि त्यात जास्त लोक अमावास्येच्या वेळेसच येतात. तर तुम्ही कधी आला होता हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा आदमापूर बाळूमामाच्या दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.